तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 13। पहाटे आरोहीचे डोळे उघडले. तिचं डोकं जड झालं होतं आणि वेदनेने शरीर ठणकत होतं. तिने उठायचा प्रयत्न केला तशा तिच्या कमरेखालच्या भागात तीव्र वेदना जाणवल्या. तिच्या ओटीपोटात हलकीशी कळ उमटली. तिचं लक्ष स्वतःवर गेलं तर तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिने चादर गुंडाळली आणि कशीबशी उठून बसली. रूमचे दिवे अजूनही मालवले होते, त्यामुळे रूम अजूनही अंधारलेली होती. तिने आजूबाजूला पाहिलं. भीतीची एक थंड लहर तिच्या सर्वांगातून गेली. रात्री जे काही झालं ते तिला अंधुकसं आठवत होतं, पण आता ती पूर्णपणे शुद्धीत होती. मेडिसिनचा असर बऱ्यापैकी उतरला होता. तिची नजर सहज बेडच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि तिला जबरदस्त धक्का बसला. विश्वजित पोटावरती झोपला होता. त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. दोघेही एकाच बेडवर, तेही या अवस्थेत. ती जे समजायचं ते समजून गेली होती. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. म्हणजे रात्री आपण एका परपुरुषासोबत? हा विचार तिला असह्य करत होता. तिला मोठमोठ्याने रडावंसं वाटत होतं, पण तिने कसा तरी आपल्या मनावर आवर घातला व उठून उभी राहिली. तिच्या हातापायामध्ये थोडं सुद्धा त्राण उरलं नव्हतं आणि चालायलाही त्रास होत होता. तिने आपले मोकळे केस वरती बांधले आणि अंगावरती कपडे चढवले. त्या कपड्यांमध्ये तिला लाज वाटत होती, पण तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. तिला काहीही करून या रूममधून बाहेर पडायचं होतं. बाहेर निघताना तिची नजर सहज टेबलवर गेली, ज्यावर पैशाने भरलेली बॅग ठेवली होती. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्या बॅगकडे पाहिलं. तसे तिला त्याचे शब्द आठवले. आज तिला समजलं होतं की ती गरीब नव्हती. तिच्याजवळ जे शरीर होतं ते लाख मोलाचं होतं, ज्यासाठी कोणीही तिला हवी ती रक्कम देण्यासाठी तयार होतं. पण तिला जुलिया आणि जयासारखं या दलदलीत फसायचं नव्हतं. यावेळी ते पैसे आणि त्याच्यामध्ये जर तिला एकाची निवड करायला सांगितलं असतं तर तिने डोळे झाकून त्याची निवड केली असती. पण अफसोस, हे तिच्या नशिबात नव्हतं. तिला एकसारखा त्याचा चेहरा पाहण्याचा मोह झाला होता, पण तिने तो आवरता घेतला. आपल्यावर कधी अशी वेळ येईल हा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. पण आता वेळ निघून गेली होती, म्हणून पश्चाताप करण्यात अर्थ नव्हता. पण एक मात्र गोष्ट नक्की होती, यानंतर जीव गेला तरी ती कोणत्याही पुरुषाला जवळ येऊ देणार नव्हती. आज पहिल्यांदा तिच्या शरीरावर कोण्या पुरुषाचा स्पर्श झाला होता, म्हणून आयुष्यभर ती फक्त त्याचीच बनून राहणार होती. ती रडतच रूममधून बाहेर पडली, ज्यापासून विश्वजित अनभिज्ञ होता. आरोहीची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिला चालताना बराच त्रास होत होता. तिच्या वेदना भयंकर वाढल्या होत्या. तरीही ती कशीबशी घरपर्यंत पोहोचली. सूर्य अजूनही पूर्णपणे उगवला नव्हता, त्यामुळे बाहेर अजूनही अंधारलेलं होतं. दरवाजा लॉक होता. तिने कुंडीच्या खाली असलेली चावी घेतली आणि दरवाजा उघडला. जुलिया आणि जयाला बेरात्री येण्याची सवय होती, म्हणून त्यांची चावी ठेवण्याची जागा फिक्स होती. आरोही आत आली. तिने पाहिलं तर जया सोफ्यावर झोपली होती. आपल्याला या कपड्यात तिने पाहायला नको म्हणून ती पटकन बाथरूममध्ये शिरली आणि थंड पाण्याने आंघोळ केली. तशा तिच्या वेदना आणखीन उफाळून आल्या. तिच्या अंगावर त्याच्या दाताचे व्रण उमटले होते. तिने अंगावर साधीशी मॅक्सी चढवली आणि बेडवर अंग टाकलं. तिला लगेच झोप लागली. यावेळी तिने आपल्या मनातील संपूर्ण विचार बाजूला झाडले
आणि स्वतःला निद्रा देवीच्या अधीन केले. काल रात्री जे झाले त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. सकाळी बऱ्याच उशिराने विश्वजितला जाग आली. आज नेहमीपेक्षा त्याचा मूड फ्रेश होता. त्याने सहज बेडवर हात फिरवला तर आरोही नव्हती, म्हणून त्याचा हिरमोड झाला. तो उठला तर अख्ख्या रूममध्ये ती कुठेच दिसत नव्हती. याचा अर्थ ती निघून गेली होती, म्हणून त्याचा चेहराच पडला. त्या मुलीमध्ये काहीतरी खास होतं, जे याआधी त्याने कधीच अनुभवलं नव्हतं. त्याला आणखी तिचा सहवास हवा होता, पण नंतर केव्हा तरी तिची भेट होईलच, म्हणून तो शॉवर खाली जाऊन उभा राहिला. त्या थंडगार पाण्याने त्याच्या शरीरावरची मरगळ निघून गेली, पण तिच्या कोमल स्पर्शांची छाप जी त्याच्या तनामनावर कोरली गेली होती, तो ठसा कधीच मिटणार नव्हता. त्याचे पडसाद त्याच्या मनपटलावर कायम ताजे राहणार होते. त्याच्या पाठीवर चर झालं, म्हणून त्याने आरशामध्ये पाहिलं तर तिच्या नखांचे ओरखडे पडले होते, जे पाहून तो मंद हसला. आरोही त्याच्या डोळ्यासमोरून जायचं नाव घेत नव्हती. एका कॉल गर्ल विषयी आपल्याला इतकं आकर्षण का वाटावं हेच त्याला समजत नव्हतं. तो तसाच टॉवेल गुंडाळून बाहेर आला आणि खिडकीचे पडदे बाजूला सारले. त्या सरशी सूर्यकिरणांनी ती रूम उजळून निघाली. आजची पहाट त्याच्यासाठी खास होती. आरोहीची नशा उतरायचं नाव घेत नव्हती. आज कित्येक दिवसानंतर विश्वजितच्या चेहऱ्यावर स्माईल होती. त्याने सहज टेबलवर असलेला मोबाईल उचलला. त्याचं लक्ष पैशाने भरलेल्या बॅगवर गेलं, जे त्याला विचित्र वाटलं. कसं शक्य आहे? ही मुलगी पैसे घेऊन का गेली नाही? याआधी तर असं कधीच झालं नाही, विश्वजित स्वतःशी म्हणाला. कारण आजपर्यंत कोणतीही मुलगी पैसे घेतल्याशिवाय गेली नव्हती. हाच तर तिचा बिझनेस होता. मग इतके सारे पैसे ठेवून ती कशी काय जाऊ शकते? विश्वजितला काही समजत नव्हतं. त्याचं लक्ष सहज बेडवर गेलं आणि त्याला जबर धक्का बसला, कारण बेडवर असलेल्या पांढऱ्या चादरीवर रक्ताचे डाग पडले होते, जे पाहून तो जे समजायचं ते समजून गेला होता. त्याच्या शरीराच्या नसा तहाटल्या गेल्या आणि डोळ्यांमध्ये अंगार फुलला. त्याच्या मस्तकात एक तिडीक गेली. आपण एका असहाय्य मुलीवर जबरदस्ती तर केली नाही ना? हा विचार येताच त्याने पटकन समशेराला कॉल लावला. आत्ताच्या आत्ता यायचं, नाहीतर तिथे येऊन तुझे हातपाय तोडेल. विश्वजितचा असा टोन त्याने कधीच ऐकला नव्हता. समशेरा धावतच रूममध्ये आला. काय झाले बॉस? एव्हरीथिंग इज ओके ना? समशेराला थाप लागली होती. विश्वजितने त्याची कॉलर पकडली. कोण होती ती मुलगी? तिला कुठून उचलून आणलं होतं? खरं सांग, तू जबरदस्ती तिला घेऊन आला होता ना? कारण ती कोणत्याच अँगलने कॉल गर्ल वाटत नव्हती. विश्वजितचा हात उठणार होता त्याआधी समशेराने दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर क्रॉसमध्ये धरले. मी असं काहीच केलं नाही. मी नेहमी सितारा बारमधून मुली हायर करतो. ती मुलगी पण त्याच ठिकाणी काम करते. काही झालं आहे का बॉस? तिने चोरी तर केली नाही ना? समशेरा आता चांगलाच घाबरला होता. ते पैसे बघ, ती मुलगी पैसे न घेता निघून गेली आहे. याचा अर्थ ती कॉल गर्ल नव्हती, स्टुपिड. एका चांगल्या घरातील मुलीला तू माझ्याजवळ घेऊन आला. तुझ्या तर. विश्वजितने त्याच्यावर बंदूक रोखली. मला खरंच कल्पना नाही बॉस. अन्नाच्या बारमध्ये सर्व मुली हाच बिझनेस करतात. मला कसं माहीत असणार की ती मुलगी कोण होती? माझ्यावर विश्वास ठेवा. मी आजपर्यंत कोणत्याही मुलीचा अनादर केला नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. समशेरा गुडघ्यावर बसला होता. विश्वजित त्याला चांगला ओळखत होता, म्हणून डाऊट घ्यायचा प्रश्नच येत नव्हता. मला ती मुलगी हवी आहे. अख्खी मुंबई पालथी घाल, पण तिला माझ्यासमोर घेऊन ये, नाहीतर तू मेला.
विश्वजित एका साध्या मुलीसाठी इतका हायपर का होत आहे हे समशेराला समजत नव्हते. पण कारण असल्याशिवाय बॉस कधीच असं वागणार नाही हे तो जाणून होता. तो पटकन तिथून निसटला. आज पहिल्यांदा विश्वजितला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. आपण एका चांगल्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं हे गिल्ट त्याला सतावत होतं. तरी त्याने पहिल्याच नजरेत ओळखलं होतं की ती त्या टाईपची मुलगी नाही. पण तिच्या नजरेत तो असा काही हरवला होता की कधी तिच्यात विरघळून गेला हे त्याचे त्यालाही समजले नव्हते. तिचा विचार येताच रात्रीचा प्रसंग त्याच्या मनपटलावर तरळला आणि विश्वाचे डोळे मिटून घेतले. आरोही त्याच्या मनावर हावी झाली होती. आता जोपर्यंत ती विश्वजितच्या आयुष्यामध्ये येणार नव्हती त्याला चैन पडणार नव्हतं. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.